नमस्कार मंडळी, मनीषा's किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी अर्पिता घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन रेसिपी। आज आपण बनवणार आहोत उडीद वडा आणि सांबर। चला रेसिपीला सुरुवात करूया। हे वडे अगदी झटपट बनतात आणि तेलामध्ये सोडताना तेल उडत देखील नाही, हातावर वगैरे भाजत नाही। एकदम झटपट हे वडे बनतात आणि चवीला देखील छान लागतात। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण एका चम्मचच्या व कपड्याच्या मदतीने वडे सोडणार आहे तेलामध्ये। आपल्याला बिलकुल भाजत नाही आणि तेल देखील उडत नाही। अशा प्रकारे आपले वडे तयार होतात। पाहू शकता तुम्ही कलर देखील सुंदर आलेला आहे। हे वडे तुम्ही लहान मुलांना देखील असेच देखील देऊ शकता किंवा चटणी सोबत देखील देऊ शकता किंवा सांबर सोबत। बघू शकता सुंदर असे वडेला कलर आलेला आहे आणि आपले वडे छानपैकी तळून झालेले आहे। एकदम क्रिस्पी लागतात बाहेरनं आणि आतून सॉफ्ट असतात हे वडे। चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। हे वडे बनवण्यासाठी आपल्याला 1 कप उडीदाची डाळ लागणार आहे। तुम्ही घरातल्या कुठल्या देखील कप, वाटी, ग्लासच्या मेजरमेंट करण्यासाठी घेऊ शकता। आता एक भांड घेऊन त्यामध्ये 1 कप डाळ घालत आहे मी। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता। पाहू शकता उडदाची डाळ अशा प्रकारे दिसते, जर कोणाला माहित नसेल त्यांना। आता ही डाळ अगोदर 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। ह्या डाळीला खूप सारे व्हाईट पावडर असती उडदाच्या डाळीला, म्हणून एकाच पाण्यात धुवायची नाहीये। 2-3 पाण्याने छानपैकी चोळून धुवायची आहे। बघू शकता तुम्ही खूप वाईट पाणी निघतं ह्या डाळी धुताना, कारण की ह्या डाळीला खूप सारी पावडर लावलेली असते, म्हणून छानपैकी चोळू धुवायची आहे। जी काही पावडर वगैरे असती ती काढून टाकायची आहे। हे वडे तुम्ही जास्ती क्वांटिटीनी बनवू देखील शकता। मी 1 कपाचे बनवत आहे, तुम्ही 2 कप 3 कप देखील बनवू शकता, पण मी ज्या प्रमाणे साहित्य सांगत आहे ते कमी जास्त वाढवू शकता तुम्ही, जर तुम्ही डाळ वाढवली असेल तर। आता पाहू शकता तुम्ही आपली चांगले 2-3 पाण्याने डाळ धुवून झालेली आहे। आता त्यामध्ये पाणी घालायचं आहे, खूप सारं पाणी घालायचं आहे, कारण की ही डाळ आपल्याला भिजवत ठेवायची आहे अर्धा ते 1 तास। तुम्ही अर्धा तास देखील भिजवत ठेवू शकता किंवा 1 तास। जास्ती वेळ भिजवायची नाहीये डाळ, आपल्याला लगेचच करून घ्यायची आहे। अर्धा तासानंतर पाहू शकता आपली डाळ छानपैकी भिजल्या गेलेली आहे। बघू शकता डाळ 1 कप होती, अजून ती दुप्पट तिप्पट फुलली गेली आहे। पाहू शकता तुम्ही। आता ही डाळ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। मोठंच मिक्सरचं भांडं घ्या, छोटं घेऊ नका, कारण की डाळ एक सोबत आपण संपूर्ण डाळ वाटणार आहे, थोडी थोडी करून वाटणार नाहीये। जर तुम्ही थोडी थोडी करून वाटणार असाल तर तुम्ही छोटं भांडं यूज केलं तरी चालेल। डाळीमधलं निघून तेवढं पाणी हाताने काढून घ्यायचं आहे। अजून मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घालायची आहे। पाहू शकता सगळी डाळ काढून झालेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता झाकण लावून विदाऊट पाणी घालता हे वाटण करून घ्यायचं आहे। थोडं देखील पाण्याचा वापर करायचा नाहीये। पाहू शकता पाणी थोडं देखील घातलेलं नाहीये। अशा प्रकारे वाटण तयार होतं। तुम्हाला मी दाखवते त्याचं स्ट्रक्चर कसं आहे। बारीक वाटलेली आहे, जास्ती देखील पावडर टाईप नाहीये, थोडंसं रवाळ आहे। पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। थोडं देखील पाण्याचा वापर करू नका, नाहीतर वडे तुमचे तेलामध्ये फुटताना तेल अंगावर उडेल। आता एक मोठं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये बॅटर काढायचं आहे। छोटं भांडं घेऊ नका किंवा डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्येच मीठ वगैरे टाकून वडे करू नका। वडे तुमचे कडक होतील, सॉफ्ट होणार नाही आतमधनं, म्हणून एका मोठ्या भांड्यात सारण काढून घ्यायचं आहे। जे वाटण केलेलं आहे आपण, डाळ वाटलेली आहे। डाळ वाटणारी थोडंसं देखील पाणी यूज करू नका, वाटलंच तर 1-2 टेबलस्पून घाला, जास्तीचा वापर करू नका। अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही सगळी डाळ काढून घेतलेली आहे मी। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडासा सोडा घालायचा आहे खायचा। आता तुम्ही जर विदाऊट सांबर चटणी खाणार असाल तर त्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची घालू शकता
कांदा देखील ॲड करू शकता, कोथिंबीर देखील. पण मी सांबार सोबत खाणार आहे म्हणून त्यामध्ये मी वड्यासोबत मी सांबार देखील बनवणार आहे, म्हणून मी प्लेन वडे बनवत आहे. आणि जर जेवढं तुम्ही हे बॅटर फेटणार आहे तेवढं ते वडे आतनं सॉफ्ट होणार आहे आणि बाहेरनं क्रिस्पी होणार आहे. म्हणून बॅटर आपल्याला पूर्णपैकी छानपैकी फेटून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे एकदम सॉफ्ट बॅटर तयार करून घ्यायचं आहे. फेटू सतत एका डायरेक्शनमध्ये फेटत राहायचं आहे. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे पीठ, म्हणजे आपले वडे आतनं सॉफ्ट आणि बाहेरनं क्रिस्पी तयार होतात. आता हे बॅटर 5 मिनिटं फक्त साईडला ठेवायचं आहे रेस्टसाठी. बघू शकता 5 मिनिटांनी बॅटर छानपैकी मुरला गेला आहे. आता त्यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं घालणं ऑप्शनल आहे, पण जिऱ्यामुळं टेस्ट छान येते वड्यांना. जिरं घातल्यानंतर एकदा फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. जिरं घातलं आहे म्हणून सगळ्या बॅटरमध्ये जिरं मिक्स झालं पाहिजे. अशा प्रकारे मिक्स करून झालेलं आहे. आपलं वड्या करण्यासाठी बॅटर तयार झालेलं आहे. आता वडे करण्यासाठी झारा असतो तळण्याचा, त्याला एक ओला कपडा बांधायचा आहे, म्हणजे कपडा चांगला टाईट पिळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे कपडा बांधायचा आहे चम्मचला. पाहू शकता तुम्ही गाठ बांधायची आहे. आपण हे वडे अशा प्रकारे बनवणार आहे. ह्या झाराच्या मदतीने त्याला कपडा लावला आहे, टाईट गाठ बांधायची आहे. आता थोडंसं पिठाचं पोषण घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही हात अगोदर वल्ला करायचा आहे आणि जे झाराला कपडा लावला आहे तो देखील थोडासा पाण्यात बुडवायचा आहे आणि थोडंसं सारण टाकल्यानंतर अशा प्रकारे मधनं त्याला खड्डा पाडायचा आहे. पाहू शकता तुम्ही कपडा जास्ती पाण्यात भिजवायचा नाहीये, थोडासाच डीप करायचा आहे. फक्त मागची बाजू, पुढची बाजू नाही. आपण वडा जिथं टाकणार आहे ती बाजू फक्त भिजवायची आहे. थोडंसं पोषण त्यावर घालून असा खड्डा पाडून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला सगळे वडे करून घ्यायचे आहे. पिठामध्ये हात टाकायच्या अगोदर हात देखील ओला करा, म्हणजे पीठ त्याला जास्ती हाताला चिटकणार नाही. आता हलक्या हाताने गरम तेलामध्ये वडा सोडायचा आहे. अगोदर बघून घ्यायचं आहे तेल गरम आहे का नाही. आपल्याला मीडियम असं तेल गरम करायचं आहे. जास्ती कडकडीत देखील तेल गरम करायचे नाहीये. पाहू शकता अशा प्रकारे वडे सोडायचे आहे. आपण कपडा वल्ला केल्यामुळे वडे अज्जात तेलामध्ये पडतात. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे थोडंसं एका साईडला धरलं की त्यामध्ये वडा तेलामध्ये पडतो हलक्या हाताने. हर एक वडा करताना चम्मच पाण्यामध्ये थोडासा मागच्या साईडनं भिजवून घ्या, म्हणजे वडे पटापटा तेलामध्ये पडतात. जास्ती भिजवू नका की तेलामध्येच पाणी पडन. पाणी फक्त कपड्याला लागलं पाहिजे, तेलामध्ये पडलं नाही पाहिजे. अशा प्रकारे मीडियम फ्लेमवर आपण वडे फ्राय करून घ्यायचे आहे. जास्ती फास्ट फ्लेमवर तळू नका, कारण की आतनं वडा कच्चा व बाहेरनं काळा होईल. अशा प्रकारे आपण सगळे वडे टाकायचे आहे तेलामधनं. थोडंसं हाताने पाणी लावायचं आहे कपड्याला, अजून त्यावर वडे करायचे आहे. पाणी मध्ये डायरेक्ट बुडवू नका, नाही तर पुढची बाजू देखील भिजन आणि तेलामध्ये पाणी पडेल आणि ते उडन अंगावर. अशा प्रकारे वडे करून घ्यायचे आहे. बघू शकता एका साईडनं कुक झाल्यानंतर दुसऱ्या साईडनं देखील फ्राय करून घ्यायचे आहे. सुंदर असा कलर आला की काढायचा आहे, जास्ती देखील काळे करायचे नाहीये. पाहू शकता आपले वडे सुंदर असा कलर आलेला आहे वड्यांना दोन्ही बाजूकून. हे वडे तुम्ही चटणी सोबत देखील खाऊ शकता किंवा सांबार सोबत, असेच देखील टेस्टी लागतात हे वडे. अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहे वडे. बघू शकता आपले वडे फ्राय झालेले आहे. आता काढून घेऊया. अशा प्रकारे कलर आला की काढून घ्यायचा आहे आणि फास्ट फ्लेमवर बिलकुल वडे तळू नका. आतनं कच्चे राहतात आणि बाहेरनं काळपट असा रंग येईल. आता दुसरे वडे देखील असे सगळे फ्राय करून घ्यायचे आहे. तुम्ही वड्यांची साईज तुम्हाला छोटे पाहिजे तर छोटे बनवू शकता. बघू शकता सेकंड बॅचमध्ये मी वडे छोटे केले आहे.
आणि फर्स्ट बॅचमध्ये मोठे केले आहे। अशा प्रकारे छानपैकी सगळे वडे तळून झालेले आहे माझे, पाहू शकता तुम्ही। सगळे वडे आता काढून घेऊया तेलामधनं। मीडियम फ्लेमवरच वडे तळा, फास्ट फ्लेमवर तळू नका। आपल्या वडे जास्ती तेलकट देखील होत नाही। एकदम थोडासा सोडा घालायचा आहे, जास्ती नाही। वड्यांचं पीठ जास्ती फेटायचं आहे, म्हणजे वडे आपले छान होतात, सॉफ्ट देखील होतात आतनं। अशा प्रकारे आपले सगळे वडे काढून झालेले आहे, तळून देखील झालेले आहे। बघू शकता सगळे वडे काढून घेते मी आता। अशा प्रकारे सुंदर असे कलर देखील वड्यांना आलेला आहे आणि सगळे वडे तळून झालेले आहे। तुम्हाला मी वडे जवळून देखील दाखवते, पाहू शकता तुम्ही। बघू शकता अशा प्रकारे आपले वडे तयार झालेले आहे। छान असा आकार देखील आलेला आहे आणि कलर देखील। आता आपण सांबर बनवणार आहोत। तुम्ही चटणी देखील बनवू शकता, पण मी वडा सांबर बनवत आहे, म्हणून मी सांबर बनवण्यासाठी मसूरची डाळ घेतलेली आहे। ह्या डाळीचं सांबर खूप छान होतं, एकदा नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा। तुरीच्या डाळीपेक्षा मसूर डाळीचं सांबर छान लागतं। 1 वाटी डाळ घेतली आहे। ही डाळ अगोदर 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। डाळ चांगली चोळून धुवायची आहे। बघू शकता तुम्ही, एकाच पाण्याने धुवू नका, 2-3 पाण्याने धुवा। जी काही पावडर वगैरे असते ती काढून टाका। हे सांबर अगदी झटपट बनतं, 5 ते 10 मिनिटांमध्ये। हे सांबर आपण कुकरमध्ये बनवणार आहोत आणि त्यामध्ये आपण भोपळा घालणार नाहीये, तर त्यामध्ये आपण शेवग्याची शेंग आणि वांग घालणार आहे। वांग्यामुळं सांबरला खूप छान टेस्ट येते। मी सुद्धा हे फर्स्ट टाइम ट्राय केलेलं आहे, पण टेस्टला खूप छान लागलं। तुम्ही देखील नक्की ट्राय करा। गॅसवर कुकर ठेवून 1 ते 1.5 पळी तेल घालायचं आहे, मोहरी घालायची आहे। तेल गरम झालं की चांगली मोहरी तेलामध्ये तडतड झाले की बारीक चिरलेला एक कांदा घालायचा आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून घ्यायचा आहे, पण जास्ती काळा करायचा नाहीये, मीडियम असा कलर यायला पाहिजे तोपर्यंतच परतून घ्यायचा आहे। पाहू शकता अशा प्रकारे छानपैकी कांदा लाल करून घ्यायचा आहे। कांदा छान लाल झालेला आहे, बघू शकता तुम्ही। जास्ती काळा नाही करायचा आहे, 2 मिनिटं फक्त फ्राय करायचा आहे। मग त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे 1 टेबलस्पून आणि छानपैकी परतून घ्यायचे आहे। आलं लसूण पेस्ट घालताना गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आहे। आलं लसूण पेस्ट 1-2 मिनिटं छानपैकी परतून घ्यायची आहे। परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण आता काही मसाले घालणार आहे, सुके मसाले। हळद घालायची आहे, लाल तिखट घालायचे आहे, धनिया पावडर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 5 रुपयाचा मी सांबर मसाला घातला आहे। तुम्ही कुठल्या देखील ब्रँडचा घालू शकता। अशा प्रकारे मसाले घातल्यानंतर गॅसचा फ्लेम बारीक करायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे। मसाले घालताना गॅसचा फ्लेम बारीकच करा। आता त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे 1 आणि मिक्स करून घ्यायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर। अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। मसाले घालताना गॅसचा फ्लेम बारीक करा। आता धुतलेली मसूर डाळ त्यामध्ये घालायची आहे। मी 1 वाटी डाळीचं सांबर करत आहे, तुम्ही जास्ती देखील करू शकता। शेवग्याच्या शेंगाचे सालं काढून त्यामध्ये घालायचं आहे। 2 वांगे देखील घातले आहे, 2 ते 3। अशा प्रकारे वांग, शेंगा, डाळ घातल्यानंतर छानपैकी 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही। गॅसचा फ्लेम आता फास्ट केला तरी चालेल, परतून घ्यायचं आहे। छानपैकी परतून जेवढं तुम्ही घ्याल तेवढे सांबरला टेस्ट छान येणार आहे। एकत्र करून घ्यायचं आहे सगळे मसाले, वांग, शेंग आणि डाळीला लागले पाहिजे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे छानपैकी परतून झालेला आहे, सुंदर असा कलर दिसत आहे। आता त्यामध्ये तुम्हाला जेवढं पातळ करायचं आहे तेवढं पाणी घाला। मी त्यामध्ये 4 ग्लास पाणी घालत आहे, तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्ती पाणी करू शकता, तुम्हाला जसं पाहिजे। मी मीडियम असं सांबर बनवत आहे, जास्ती घट देखील नाही आणि जास्ती पातळ देखील नाही। पाहू शकता, एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, एकत्र करायचं आहे। मी मसाले घालतानाच मीठ घातलं आहे चवीनुसार। आता कुकरला झाकण लावून आपल्याला मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या काढायच्या आहे फक्त। त्याची वाफ काढायची नाहीये, ते वाफामध्ये ठेवायचं आहे। बघू शकता कुकरची वाफ गेलेली आहे आणि आपलं सांबर असं तयार झालेलं आहे। आता त्यामध्ये मी चिंचेचं पाणी घालत आहे
तुम्ही आमचूरचं देखील पाणी घालू शकता किंवा आमचूर देखील घालू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि एकदा मिक्स करायचं आहे। अशा प्रकारे आपलं सांबार तयार होतं। तुम्ही सेपरेट देखील शेंग शिजवू शकता जर तुम्हाला जास्ती गाळ झालेली शेंग आवडत नसेल। जास्ती गाळ देखील होत नाही, मीडियम अशी शेंग शिजते ह्याच्यामध्ये। पाहू शकता अशा प्रकारे आपलं सांबार देखील तयार आहे आणि वडे देखील। जर तुम्हाला चटणी आवडत असेल वडा सांबार सोबत तुम्ही चटणी देखील बनवू शकता। अशा प्रकारे आपलं वडा सांबार तयार झालेला आहे। एकदा नक्की वांग घालून सांबार तुम्ही बनवा, एकदम टेस्टी लागतं। अशा प्रकारे एका प्लेटमध्ये वडे काढले आहे। आता त्यावर तुम्ही सांबार घालू शकता। मी साईडला घालत आहे कारण की कोणाकोणाला वेगळं वडा सांबार आवडतं आणि कोणाकोणाला मिक्स करून आवडतं। अशा प्रकारे आपलं वडा सांबार तयार झालेलं आहे। नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी, वांग व शेंग घालून सांबार। जर रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच रेसिपी सोबत, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। बाय बाय, थँक्यू।